रेडी स्टार्ट। महोदय पॅरा, आपल्या मंडळाच्या पुढील बैठकीचे आमंत्रण मला आजच पोहोचले। ही बैठक दिनांक 8 मे रोजी भरणार असून त्यावेळी प्रवासी वाहतुकीप्रमाणे मालवाहतूकसुद्धा आपल्या मंडळाने हाती घ्यावी की नाही यावर विचार होणार आहे व या बैठकीस मी हजर राहावे अशी आपण विनंती केली आहे। परंतु त्या दिवशी मला न टाळता येण्याजोगी काही महत्त्वाची कामे असल्यामुळे मी येऊ शकणार नाही आणि म्हणून याबाबतीत माझे लेखी मत मी या पत्राद्वारे आपल्याला कळवित आहे। हे पत्र आपण मंडळापुढे ठेवाल, ते सर्व सदस्यांना वाचून दाखवाल व त्यानंतर मंडळ त्याचा योग्य तो विचार करून या प्रश्नावर निर्णय घेईल अशी आशा करतो। याबाबतीत माझे मत पुढीलप्रमाणे आहे। पॅराग्राफ, या प्रश्नाकडे आपण व्यवहाराच्या दृष्टीने पाहिले पाहिजे असे माझे मत आहे। माल हा ठिकठिकाणी पडलेला असतो आणि तो निरनिराळ्या ठिकाणी पोहोचता करावयाचा असतो। त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी घ्यावी लागते, त्यासाठी गोदामे तयार करावी लागतात। हल्ली ज्या पद्धतीने उतारूंची वाहतूक होते त्या पद्धतीने हे करता येणार नाही, त्यात अनेक अडचणी निर्माण होतील। या पलीकडे यातून काही फायदा होईल असे मला वाटत नाही। त्याचप्रमाणे अपघात झाला की ज्या गाडीला अपघात झाला त्या गाडीवर माल किती होता, त्या गाडीचा अपघाताच्या वेळी वेग किती होता, त्या गाडीची यंत्रसामग्री कोणत्या स्थितीत होती, हे सर्व प्रश्न अपघात झाल्यावर निर्माण होतात। पॅराग्राफ, या मालवाहतुकीचे कामसुद्धा मंडळाने आपल्याकडे घेतले तर कामगारांना जास्त सुखसोयी उपलब्ध होतील असा एक मुद्दा नेहमी उपस्थित करण्यात येतो। परंतु त्याबद्दल मला असे म्हणावयाचे आहे की औद्योगिक कामगारांचा कायदा या धंद्याला लावला तर कामगारांना योग्य त्या सर्व सुखसोयी मिळतील। या कायद्यात कामगारांनी किती काम करावे याबद्दलचे सर्व नियम आहेत। तेव्हा मंडळाने हे काम आपल्याकडे घेतल्यानंतर हे प्रश्न आपोआप सुटतील असे मला वाटत नाही। हा सर्व व्यवहार फार गुंतागुंतीचा आहे। हे काम करणे काही सोपे नाही। या व्यवहारात अमुक इतका निव्वळ फायदा होईल असा अंदाज आपल्याला काढता येणार नाही। तेव्हा हा कारभार आपल्या मंडळाने हाती घ्यावा अशा मताचा मी नाही। उलट माझे म्हणणे असे आहे की उतारूंच्या वाहतुकीचा आजचा जो पसारा आहे तो उतारूंना अधिक सुखसोयी देऊन आणखी वाढविता येईल तेवढा वाढवावा। आपला स्टॉप।